इथे दृश्य आपण पाहतोय बारामती या ठिकाणी सांगता सभा संपन्न होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रमुख उपस्थिती या सभेला आपल्याला पाहायला मिळेल। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभेकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगता सभेच्या स्थळी आता दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीकरांना संबोधित करतील। खरं तर महायुतीचे सर्वच प्रमुख नेते या सभेकरिता बारामतीमध्ये सध्या उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सोबत खरं तर मंत्री रामदास आठवले देखील यावेळी उपस्थित आहेत आणि अजितदादा यांचे चिरंजीव पार्थ पवार देखील फडणवीस यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असल्याचे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता सभेच्या स्थळी आता दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। सभेला येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादा यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन अजितदादा यांना अभिवादन केलं होतं आणि ते दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांना अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामती पोट निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा संपन्न होत आहे। या सांगता सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील स्वतः उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील। या ठिकाणी आदरणीय खासदार युवा नेते पार्थ दादा पवार यांचे आगमन झालेलं आहे। सभेला संबोधित करतील राज्यमंत्री रामदासजी आठवले। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राचे अत्यंत लाडके नेते अजितदादा पवार यांचं स्मरण करून आज सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला आम्हाला यावं लागलेलं आहे। वास्तविक सुनेत्रा पवार मॅडमना बिनविरोध निवडून द्यायला होत। या बारामतीसाठी अजितदादांनी सगळं आयुष्य खर्च केलं होतं आणि अचानक अजितदादा आपल्यातून निघून गेले। त्या अजितदादांचं स्मरण आपण सगळेजण करतो आहोत, पण बारामतीमधल्याच काही लोकांनी आणि काँग्रेस पक्षाने परवा महिला आरक्षण बिल लोकसभेमध्ये आलं होतं आणि त्या महिला आरक्षण बिलाला या काँग्रेसने विरोध केला। ज्या काँग्रेसने महिलांना आरक्षण मिळण्यासाठी दिलेला एक होका, या काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये करून टाका खोका। अजितदादांच्या कामाने फुलून गेलेला आहे बारामतीचा नाका। अजितदादांच्या विकासानी कामानी फुलून गेलेला आहे बारामतीचा नाका आणि सुनेत्रा पवार यांना निवडून देऊन अजितदादांचं नाव राखा। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता तिथे आलेले आहेत आणि 5 वाजता वेळ संपणार आहे। त्यामुळे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष हा एनडीए मध्ये आहे, सत्तेमध्ये आहे आणि तिसऱ्यांदा मी नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री आहे। अजितदादांशी माझे फार जवळचे संबंध होते। अजितदादा स्पष्ट वक्ते होते। एखादं काम होत नसेल तर ते नाही म्हणून सांगणारे अजितदादा होते आणि होणारी कामं ते करत होते। आज सुनेत्रा पवार यांच्यावरती निवडणूक लढण्याची पाळी आली आणि आज त्या या मैदानामध्ये उभे आहेत अजितदादांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी। सुनेत्रा पवार जी आहेत, पार्थ आहे, यश आहे आणि आम्ही सर्वजण आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष आहे, RPI आहे, आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत। सुनेत्रा ताई आणि रिपब्लिकन पक्षाच्या तमाम लोकांना माझं आव्हान आहे, यावेळेला प्रचंड मताने सुनेत्रा दीदींना आपल्याला निवडून द्यायचं आहे। बाबासाहेबांचा पक्ष जो आहे, ज्या काँग्रेस पक्षाने
अत्यंत चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधींनी सांगायला हवं होतं या ठिकाणच्या का काँग्रेस पक्षाला, पण त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी उमेदवार उभा केला. त्यामुळे ठीक आहे, लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्यांना अधिकार जरी असलाही तरी अशा वेळेला दुसरे उमेदवार उभे व्हायला नको होते. पण ठीक आहे, माझा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा पक्ष, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणारा पक्ष, या पक्षाचा सुनेत्राताई आपल्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. RPIच्या कार्यकर्त्यांनी सर्वांना कामाला लागायचं आहे आणि सुनेत्राताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. एवढंच या प्रसंगी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आठवले साहेब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.